झी 24 तास एक पाऊल पुढे। गडकरी हे शिवसेनेचे मित्र आणि हितचिंतक आहेत। त्यांना जर खरोखरच आत्मविश्वास असेल तर त्यांनी राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यासाठी प्रयत्न करावेत, असं संजय राऊत म्हणालेत। मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या हिताकरता, मराठी माणसाच्या हिताकरता उद्धवजी आणि राज ठाकरे दोन एकत्र आलेत तर या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे जे स्वप्न शिवशाहीचं होतं ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मी त्यातला एक जरूर आहे, त्यातला एक दुवा की बाळासाहेबांनी माझ्यासमोर इच्छा व्यक्त केली होती आणि आज सुदैवाने मी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांचाही विश्वासपात्र मित्र आहे। मी हा पूल, बरेच पूल बांधलेत, हा पूल कठीण आहे पण हा बांधण्याचा मी प्रयत्न करतोय। अशी एखादी महाराष्ट्रातली चांगली पोस्ट 2014 साली समोर आली तर परत येणार का? बिलकुल येणार नाही। नक्की? नितीन गडकरी जे बोलतो ती नेहमी काळ्या दगडावरची पांढरी रेघ असते। मी आयुष्यात राजकारणातही खोटं बोललेलं नाहीये आणि स्वतःच्या व्यक्तिगत जीवनातही बोललेलं नाही। त्यामुळे तुम्हाला सांगतो, मला यायचं नाही, मी येणार नाही, माझी येण्याची इच्छा नाही। अजून तसं किंवा फार याच्यावर पक्षात चर्चा झालेली नाहीये। नितीन गडकरी हे आमच्या सगळ्यांचे मित्र आहेत, हितचिंतक आहेत। नितीन गडकरी यांना पूर्ण आत्मविश्वास असेल तर त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही। प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत। स्वतः सुरुवातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। सहकार्याचा आणि प्रेमाचा, मैत्रीचा, दोस्तीचा हात हा सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढे केलेला आहे। शिवसेनेचं मन साफ आहे, उद्धव ठाकरे यांचं मन अत्यंत स्वच्छ आहे आणि त्यांनी ही भूमिका सुरुवातीलाच घेतली असल्यामुळे आज इतर नेते जर काही भूमिका मांडत असतील तर प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। पण शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि बरोबर असलेला रिपब्लिकन पक्ष या तिघांची महायुती सुद्धा पुढल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात आणि देशात नक्की सत्तेवर येईल याची आम्हाला खात्री आहे। नाही, स्वतः नितीन गडकरींनी भूमिका मांडली म्हणून मी म्हटलं, नितीन गडकरी यांना स्वतःला जो एक आत्मविश्वास वाटतो आहे आणि त्यांच्या आत्मविश्वासाला दाद देण्याची दिलदारी मी दाखवतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।